अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये भिंगार कॅन्टोन्मेंटचा समावेश करण्याबाबत मनपा प्रशासनानं असमर्थता दर्शवली आहे। तर याबाबत आपण भिंगारकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय। तर यासाठी आता आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे रिजवान शेख। चला तर मग त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। नमस्कार सर, आपल्याला माहिती की आता महानगरपालिकेने भिंगार कॅन्टोन्मेंटचा महापालिकेत समावेश करण्यास कुठेतरी नकार दिलेला आहे। त्यांचा जसा निर्णय चाललाय, चर्चा होत आहे, तर यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? समावेश व्हायला हवा की नको? समावेश होणं न होणं यांना फक्त राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने त्यांना एक पर्याय विचारला की आपण असं करू शकता किंवा समावेश करू शकता किंवा नाही करू शकता, याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे, त्याबद्दल त्यांनी नकार दिला। परंतु या भिंगारकरांच्या जनतेची अशी मागणी, म्हणजे मी काँग्रेस पक्षाचा एक पदाधिकारी आहे, काँग्रेस पक्षाची भिंगार शहराच्या विकासासंदर्भात खूप मोठं योगदान आहे। आजपर्यंत भिंगार शहरामध्ये जी पण विकास कामे झाली आहेत, जेणेकरून उदाहरण सांगतो मी तुम्हाला, आज भिंगार शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न होता, तो काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पाण्याची टाकी निर्माण करण्यात आली। त्यानंतर भिंगार नाल्यामध्ये रस्त्याला जाण्या येण्याची जी अडचण होती, तो भिंगार नाल्याचा पूल तयार केला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून। त्याचप्रमाणे भिंगार शहरामध्ये एसटी स्टँड वाहतुकीची जी अडचण होती, ती भिंगार शहरात एसटी स्टँड ही काँग्रेसच्या काळात आली। सध्याचे जे पक्ष ते आत्ता आले, सर्वात जुनं आज भिंगार शहरामध्ये जे स्वातंत्र्य काळापासून स्वातंत्र्य संग्रामात हा काँग्रेस पक्षाचं खूप मोठं योगदान आहे। आणि काँग्रेस पक्षाने आजपर्यंत एकही निवेदन असं तुम्ही दाखवून द्या की महानगरपालिकेला निवेदन दिलं की आम्हाला तुमच्यात सामील करून द्या। आम्ही कधीही त्यांना निवेदन दिलं नाही आजपर्यंत की तुम्ही आम्हाला तुमच्या महानगरपालिकेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये आम्हाला सामील करून घ्या। आमचं म्हणणं काय आहे की हे जे भिंगार शहर आहे केंद्राच्या अखत्यारीत येतं, तुम्ही ते केंद्राच्या अखत्यारीतून काढून आम्हाला राज्य शासनाच्या अखत्यारीत द्या। इथं राज्य शासन म्हणजे राज्य शासनाची तुम्ही स्थापन करा, मग ती नगरपालिका असो, ग्रामपंचायत असो किंवा नगर परिषद असो, काही असो। परंतु आम्हाला ज्या विकासाच्या संदर्भात ज्या अडचणी येतात त्या दूर व्हाव्या, त्या केंद्रापासून आम्हाला ज्या सुविधा मिळत नाही, योजना मिळत नाही, ज्या काही बऱ्याचशा अडचणी आहेत आम्हाला त्या केंद्रापासून नाही मिळत, त्यातून आम्हाला काढून आम्हाला राज्य शासनामध्ये द्या। मग ते कुठल्याही मार्गाने द्या, ग्रामपंचायती मार्गाने, असा त्यांनी शासनाने राज्य शासनाने त्यांना फक्त एक पर्याय विचारला होता, अनुकूल परिस्थिती तुम्ही घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकता। त्यांनी नकार दिला, ठीक आहे, त्याला अजून पर्याय आहेत, तुम्ही नगर परिषद करू शकता, तुम्ही नगरपालिका करू शकता, नाही जीवन करू शकता, तुम्ही ग्रामपंचायत द्या आम्हाला, ती पण मान्य आहे। म्हणजे रिजवान सरांचं हे म्हणणं आहे की जरी मनपा प्रशासनाने मनपाच्या हद्दीमध्ये आम्हाला सहभागी करण्यास जरी नकार दिला, तरी कुठेतरी ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, कुठेतरी आम्हाला न्याय द्या, कुठेतरी सहभागी करून घ्या। आणि महत्वाचं म्हणजे फक्त भिंगारकरांच्या समस्या ज्या आहेत त्या मार्गी लावा, केंद्रातून आम्हाला आमची मुक्तता करा आणि आमचा राज्यात सहभाग करा, असं त्यांचं म्हणणं आहे। मला त्यांना आणखीन एक विचारायचं आहे की जरी तुम्ही विकासाच्या माध्यमातून सांगताय की समावेश व्हायला हवाय, तर नेमकं काय काय विकास होणं तुम्हाला अपेक्षित आहे? काय समस्या आहेत भिंगारमध्ये? हे पहा, शहराचा विकास हा फक्त स्थानिक प्रशासनाच्या निधी उत्पन्नावरती अवलंबून नसतो। स्थानिक प्रशासनाच्या उत्पन्नावर शहराचा विकास हा होत नसतो। याच्यासाठी तुम्हाला अतिरिक्त निधीची गरज भासते, आणि तो निधी, केंद्राचा निधी आजपर्यंत आम्हाला शहराच्या विकासासाठी कधीही आलेला नाही। तर त्या निधीसाठी आणण्यासाठी, योजना आणण्यासाठी या आम्हाला राज्य शासनाची गरज आहे। त्या निधीच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनाच्या उत्पन्नावरती स्थानिक तुमच्या कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा होत नाही, तर तुम्ही विकास काय करणार? यासाठी तुम्हाला अतिरिक्त निधीची गरज भासते, आणि ह्या गरज भासण्यासाठी त्या रस्त्याची अडचण झाली, लाईट आहे, पाणी आहे, आरोग्याच्या सुविधा आहेत, अशा बऱ्याचशा सुविधा ज्या असतात, फक्त बांधकामाच्या सुविधा नाही आहेत। आज तुम्ही माझ्या आसपास तुम्ही बिल्डिंगवरती जर तुम्ही कॅमेरा मारला तर तुम्हाला 100 वर्ष जुन्या बिल्डिंग आज पण तशा आहेत त्याच परिस्थिती दिसतात। का डेव्हलपमेंट का होत नाही? फक्त त्याला एकच मेव अडचण आहे, ते केंद्र शासन। आम्हाला त्या केंद्र शासनाच्या ह्याच्यातून काढा, राज्य शासनाच्या ह्याच्यात आम्हाला टाक, आणि प्रस्ताव पास झालेला आहे, तसा केंद्राने तो मंजूर केलेला आहे। राज्य शासनाचं काम आहे का तुम्हाला कुठं बसवायचं, ते राज्य शासनाचं काम आहे। मला प्रश्न असा विचारायचा आहे की जर भिंगार कॅन्टोन्मेंटचा अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये समावेश नाही झाला, तर एक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून तुमची काय भूमिका असेल? तुम्ही त्यासाठी काय कराल? आम्ही तर आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करतच राहणार। आम्ही आज नाही, याच्या मागच्या 25 ते 30 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतच आलो आहोत
राज्य शासनाची, केंद्र शासनाची. मी स्वतः सोनिया गांधीची याची ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस त्यांना भेटून त्यांना निवेदन दिले की आम्हाला केंद्राच्या कसाट्यातून बाहेर काढायला मी राज्य शासनाच्या अखत्यारीत द्या आम्हाला. असं आमचं पहिल्यापासून तीच मागणी आम्ही परत चालू ठेवणार. विशिष्ट आंदोलन करू. आंदोलन नाही झालं तर जनसमुदाय आम्ही एकत्र होऊन शिष्टमंडळ भेटू. असे विविध मार्गाने आम्ही पाठपुरावा करतच राहू. तुम्ही म्हणताय की गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही पाठपुरावा करतायत, पण कुठेतरी यश येत नाहीये. याला नेमकं कोण जबाबदार आहे? काय कारण आहेत? काय असं? यश हे आलेलं आहे. यश असं आलं नाही असं नाही. केंद्र शासनाने सुद्धा या गोष्टीला मान्यता दिलेली आहे. फक्त राज्य शासनाने त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे. ही जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाहीये आजच्या याच्यात. महापालिका घेत नाही म्हणजे याचा अर्थ काय? महापालिका जबाबदारी घेण्यास नकार देते. महापालिका जबाबदारी घेण्यास नकार देते. त्याला पर्याय शासनाने शोधून काढावा. राज्य शासनाने शोधून काढावा. 2 ग्रामपंचायती मिळून त्यांनी नगर परिषद करा, नगरपालिका करा किंवा ग्रामपंचायत करा. मग तुम्ही आता म्हणताय की महापालिका जबाबदारी घ्यायला तयार नाहीये, पण महापालिकेने रिझन असं सांगितलंय की भौगोलिक दृष्ट्या असेल किंवा इथला जो कॅन्टोन्मेंट मध्ये जे कर्मचारी आहेत, जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, त्यांचा वेतनाचा भार येतोय किंवा ज्या भिंगारकरांना ज्या सुखसुविधा द्यायच्या, ज्या मूलभूत सुविधा द्यायच्या त्याचा देखील आर्थिक भार महापालिकेवर जास्त पडेल असं त्यांचं म्हणणे, म्हणून ते नकार देत आहेत. नकार दिला म्हणजे त्यांनी एक पर्याय दिला. पर्याय दिला म्हणजे ते स्वतः काय म्हणतात की भिंगार आणि नागर देवळं यांचं भौगोलिक आकार एक आहे. म्हणजे हाच त्यांनी पर्याय दिला का नाही तुम्हाला? तुम्ही आमच्याकडे नाही देता, तुम्ही नगर देवळ एक करा. नागर देवळ आणि भिंगार मिळून तुम्ही नगर परिषद करू शकता आमच्याकडे. आमची स्वतःची इच्छा नाहीये की आम्हाला एक तरी तुम्ही आमचं निवेदन दाखवा पक्षावर की आम्हाला महानगरपालिकेमध्ये घ्या म्हणून. तुमचा नकार देण्याचा प्रश्न तुम्हाला फक्त शासनाने काय केलं, तुम्हाला एक प्रस्ताव विचारला, पर्याय विचारला, तुम्ही घेऊ शकता का? तुम्ही नकार दिला. ठीक आहे, नकार दिला तर आम्हाला दुसरे पर्याय, आम्ही दुसरा मार्ग पाहू. जर ज्या पद्धतीनं महापालिकेने नकार दिलाय तर भविष्यामध्ये जर नगरपंचायत असेल, ग्रामपंचायत असेल, त्यांनी देखील काही कारण दाखवली तर नेमकं भिंगारकरांनी काय? आम्हाला कुठं घेऊ नका, तयार करा, नवीन स्थापन करा, नवीन स्थापन करा. आम्हाला कुठे घेऊन आम्हाला कोण हे नका करू. तुम्ही नागरदेवळ ग्रामपंचायत आहे, भिंगार कॅन्टोन्मेंट होतं ते बरखास्त झालेलं आहे. तुम्ही नागरदेवळ आणि भिंगार मिळून तुम्ही नगर परिषद तयार करू शकता. तुम्ही नवीन तयार करा. कुठं आम्हाला टाकू नका, कोणाच्या ह्याच्यात देऊ नका आम्हाला. तुम्ही एवढी लोकसंख्या आहे, जनतेची लोक आहे, 28,000 भिंगार शहराची जनता आहे, लोकसंख्या आहे. आणि अजून नागरदेवळ काय आसपासचे तुम्ही मिळून नगर परिषद करू शकता. तुमच्याकडे मार्ग आहे. आता आपल्या सोबत होते काँग्रेसचे पदाधिकारी रिजवान शेख यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे की त्यांना काय वाटतं. भिंगार कॅन्टोन्मेंटचा समावेश महापालिकेमध्ये करण्यास मनपा प्रशासनानं नकार जरी दिला असला तरी त्यांचं म्हणणं असं आहे, रिजवान शेख सरांचं म्हणणं असं आहे की आम्हाला कुठेही समाविष्ट करा, आमच्या भिंगारकरांना सुखसुविधा द्या, मूलभूत सुविधा द्या. तर खरं तर महापालिकेमध्ये आता भिंगार कॅन्टोन्मेंटचा समावेश होईल की नाही हे तर भविष्यात आपल्याला पाहायला मिळेलच. मात्र प्रतिनिधी अनिकेत गवळीसह मी मंजू भागानगरे, न्यूज टुडे 24.